आपल्या देशाचे आदरणीय टोलेजंग नेतृत्व माननीय शरदचंद्र पवारजी, आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते, सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत, संसद भवन ते सेंट्रल विस्टा आठवणींचा कर्तव्यपथ देणारे आमचे निलेश कुलकर्णी, प्रकाशक अनासपुरीजी, आबियाजी, उपस्थित सर्व मान्यवर, महाराष्ट्रातील धाराशिव जिल्हा ते दिल्ली आणि दिल्लीमध्ये येऊन दिल्ली डायरी सामनातना वाचायला जी प्रत्येक सैनिकाला, प्रत्येक शिवसेना प्रेमीला जी एक मजा येते, त्या दिल्ली डायरीचं रूपांतर संसद भवन ते सेंट्रल विस्टा करणारे निलेश कुलकर्णी खरोखर खूप छान पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. अगदी आज प्रजासत्ताक भारत म्हणून आपण 75 वर्ष पाहतोय. या सर्व काळातील संसद भवनापासून ते सेंट्रल विस्टा दिग्गज नेते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या देशाला संविधान दिलं, त्यांच्यापासून ते नितीन गडकरींपर्यंत आजच्या नेत्यांपर्यंतची भाषणं, पंतप्रधानांची भाषणं, सर्वात महत्त्वाचं या विविध अशा मला वाटतं छोट्या 24 जे चॅप्टर्स आहेत त्यामध्ये राजकारणामध्ये हळूहळू घडत गेलेला बदल, राजकारणातील मूल्य कशी बदलत गेली. भारतीय लोकशाही ही समृद्ध आहेच, परंतु या लोकशाहीने पाहिलेले बदल यामध्ये फार छान रीतीने टिकलेले आहेत. वर्णन आहेत, काही प्रसंग जसा संसदेवरचा हल्ला हे सुद्धा वाचताना खरोखर हुबेहूब कृती आपल्या समोर राहतात. आणि येणाऱ्या पिढीसाठी खास करून एक या स्पर्धात्मक परीक्षांच्या युगामध्ये कुठेतरी एक संदर्भ म्हणून पाहणं, एक रेफरन्स बुक म्हणून सुद्धा पाहणं या पुस्तकातून दिसतं. आपल्या सगळ्यांनी या पुस्तकाचं आता प्रकाशन पवार साहेबांच्या हस्ते झालेलंच आहे. आपण या पुस्तकाची मला वाटतं कुठे प्रत्येक स्टॉलवर मिळालं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये तर पाहिजेच पाहिजे. तर हे पुस्तक घेऊन प्रत्येकानं आपल्या संग्रही सुद्धा ठेवावं वाचून. मी निलेशला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. अशीच पुस्तकं तुम्ही लिहित जा आणि हे संदर्भ पुढच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला मिळून आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.